हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती अक्काताई नानाने जे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या विषयाबद्दल महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा जी असते तिच्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न कसे असतात, विज्ञानाची प्रश्नपत्रिका कशी असते, तिचा आराखडा कसा असतो याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या विज्ञान भाग 1साठी अगदी थोडक्यात आपण उजळणीसुद्धा पाहणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रश्नांचे प्रकार याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया आणि मग आपण पुढे जाऊ. मित्रांनो, आपले हे जे पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्हींचीही रचना जवळपास एकसारखीच आहे. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं या पुस्तकाची रचना झालेली आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळवणं, स्वतः ज्ञान ग्रहण करणं आणि ते ज्ञान ग्रहण केलेलं व्यक्त करणं हे सुद्धा आपल्याला समजलेल्या पद्धतीनं आपण करायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या पाठ्यपुस्तकाची रचना झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला उत्तरंसुद्धा त्याच पद्धतीनं लिहायचे आणि अर्थातच प्रश्नसुद्धा तशाच पद्धतीनं विचारले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय समजलं हे तुम्ही ज्ञान आकलन आणि त्याच्याही पुढं जाऊन आणखी कौशल्य, मग आकृत्यांचं योग्य पद्धतीनं निरीक्षण, वर्गीकरण वगैरे अशा सर्व पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. या अशा प्रकारच्या या प्रश्नपत्रिकेला सामोरं जात असताना प्रश्नपत्रिका नेमकी सोडवायची कशी थोडक्यात या ठिकाणी पाहूया. सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी इयत्ता 10वींच्या व्याख्यानमालांच्यासाठी मी जे जात असतो तेव्हा ज्या पद्धतीनं मार्गदर्शन मी करतो त्याच पद्धतीनं इथं मी आत्ता सादर करतो. सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे सर्व विद्यार्थी मित्रांना की हे सर्व प्रश्न तुम्ही जे काही पेपरमध्ये सोडवणार असाल ते शक्यतो क्रमानेच सोडवा. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 त्यामधील जे काही उपप्रश्न असतील ते सुद्धा 1, 2, 3, 4, प्रश्न क्रमांक 2 पुन्हा मग त्यामधील 1, 2, 3, 4, 5 जे काही असतील ते हे सर्व शक्यतो क्रमाने लिहा. असं का सांगतो तर या ठिकाणी हा क्रम जर आपण ठेवला तर आपल्याला एक सवय लागते की शिस्तबद्ध पद्धतीनं क्रमानं आपल्याला जायचं आहे. याचा फायदा आपल्याला आत्ता 9वीला तर होणार आहेच आहे, 10वीला सुद्धा होणार आहे. तरी तपासणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्या प्रश्नांचा क्रम असतो त्याप्रमाणे उत्तरांची जी मांडणी असते ते फिक्स असतं आणि त्याप्रमाणे आलेली उत्तरं स्वीकारायला प्रश्नपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीला म्हणजे परीक्षकाला सोपं जातं आणि त्यामुळं ती व्यक्ती पटपट आनंदानं आपल्याला गुणगान करत जात असते. त्यामुळे प्रश्न हे क्रमानेच शक्यतो सोडवा. उलटसुलट प्रश्न क्रमांक असू नयेत. शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं आपण क्रम चुकवायचा नाही असं म्हटलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं पुढं मी असं सांगतो की समजा प्रश्न क्रमांक 1 त्यामधील पहिला उपप्रश्न जो काही असेल तो आपल्याला सोडवता येत नाही आहे, म्हणजे त्या क्षणी त्याचं उत्तर आपल्याला लक्षात येत नाही आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, दुसरा प्रश्न लिहितो आणि त्याला नंबर मात्र पहिला टाकतो. आपण आपल्या मनातला क्रम लक्षात ठेवलेला आहे, परंतु असं करून चालत नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाचा जो काही क्रमांक असेल तोच क्रमांक त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं प्रश्नाचं उत्तर 2 नंबरच्या क्रमांकालाच देणं आवश्यक आहे. हे आपण जरूर लक्षात ठेवूया. जरी समजा आपण क्रम चुकवला तरीसुद्धा किमान प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांक हे मिळाले पाहिजे, म्हणजे जुळले पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की बहुपर्यायी प्रश्न जे काही असतात म्हणजे MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, या प्रश्नांच्या पहिल्या प्रयत्नालाच गुण मिळतील, दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नांना गुण मिळणार नाहीत. म्हणजे खेळ करतात काही लोक आणि मग म्हणजे एकदा एक उत्तर घालून बघू, दुसऱ्यांदा एक उत्तर घालून बघू, त्यातील जे बरोबर असेल ते गृहीत धरतील अशा प्रकारानं. तर मित्रांनो, असा प्रकार करून आपल्याला चालणार नाही. पहिला प्रकारच
म्हणजे पहिला प्रयत्नच आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायचा अशा प्रकारच्या सूचना असतात. त्यामुळं आपण एकदाच ते सोडवायचं आहे आणि नीट विचार करून सोडवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, शक्य असेल तिथं विज्ञानामध्ये आकृती काढणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग ही आकृती त्या ठिकाणी सूचना दिली असेल तर आपण काढतोच, परंतु जर समजा सूचना दिली नसेल तर मात्र ती आकृती काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपण शक्य असेल तिथं आकृतीही काढायचीच. आकृती ही बोलकी असणं अत्यंत आवश्यक आहे. आकृतीच्या भागांना योग्य पद्धतीनं नावं दिलेली असणं आवश्यक आहे. त्याच्यावरून बऱ्याचदा आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. आणि त्यामुळं आकृती आणि सुबक म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून सुबक आणि सुंदर आकृती आणि त्यांना दिलेली नावं ही चांगली आपली तयारी त्याची आपली चांगली तयारी असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याकडं जाऊया. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असणार आहे, तर प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतील, अ आणि ब, म्हणजे क्वेश्चन नंबर 1A 1B, क्वेश्चन नंबर 2A 2B, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 असे 4 प्रश्न असतील. यामध्ये प्रत्येक प्रकारामध्ये काय काय असणार आहे, कोणकोणत्या प्रकारचे उपप्रश्न असणार आहेत तेही आपण या ठिकाणी आता पाहूया. प्रश्न क्रमांक 1A क्वेश्चन नंबर 1A याच्यामध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न की जे बहुपर्यायी प्रश्न या प्रकारचे असणार आहेत, म्हणजे MCQs या प्रकारचे असणार आहेत. आता प्रत्येकाला 1 गुण म्हणजे एकूण झाले 5 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1B म्हणजे 1B 1 गुणांचे 5 प्रश्न असतील आणि त्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रकार सोडून इतर सर्व म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारचे इतर सर्व प्रश्न असतील. ते कोणते असतील ते आपण यानंतरच्या पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2A यामध्ये 2 गुणांचे 3 प्रश्न असतील. त्यापैकी 2 सोडवणं आपल्याला आवश्यक असेल, म्हणजे 2-2 गुणांचे 2 प्रश्न, त्याला 4 गुण मिळतील. आता या ठिकाणी जर विज्ञान 1चा पेपर असेल तर किमान 1 फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रावरील, किमान 1 रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीवरील प्रश्न असतील आणि 1 प्रश्न तर जे प्रकरण असतील त्यावरील असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 2A मध्ये जर हा प्रश्न विज्ञान 2च्या पेपरमध्ये असेल तर 1 प्रश्न बायोलॉजीच्या प्रश्नावर आधारित आणि दुसरा प्रश्न हा पर्यावरणशास्त्राच्या संदर्भात आधारित असेल आणि इतर मग ऑब्झर्विंग स्पेस अँड टेलिस्कोप म्हणजे अवकाशदर्शन दुर्बिणी यावर आधारित असू शकतात. त्यानंतर प्रश्न दुसरा ब क्वेश्चन नंबर 2B 2 गुणांचे 5 प्रश्न असतील, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत, म्हणजे त्याला 6 गुण मिळतील. जर विज्ञान 1चा पेपर असेल तर 2 प्रश्न फिजिक्सचे, 2 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि उरलेले प्रश्न हे एक्स्ट्रा नॉलेज म्हणून जे प्रकरण असतील त्यावर आधारित असतील. आणि जर हा विज्ञान 2चा पेपर असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न बायोलॉजीचे, 2 प्रश्न पर्यावरणशास्त्राचे, आणखी इतर अशा प्रकारे त्याचं स्वरूप ठरवलं गेलेलं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 क्वेश्चन नंबर 3 3 गुणांचे 8 प्रश्न असतील, त्यापैकी आपल्याला 5 सोडवायचे असतील, म्हणजे एकूण 15 गुण मिळतील. आणि क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये 5 गुणांचे 2 प्रश्न असतील, त्यापैकी कोणताही 1 आपल्याला सोडवायचा आहे, ज्याचे आपल्याला 5 गुण मिळतील, म्हणजे एकूण आपण या ठिकाणी 5 + 5 10, 4 + 6 10 या पद्धतीनं हे 20 गुण आणि इथं 15 + 5 20 गुण, एकूण 40 मार्कांचा आपला हा पेपर असेल. आता या पेपर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कोणकोणते असू शकतात याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, ज्याप्रमाणे आत्ता आपण पाहिलं की क्वेश्चन नंबर 1A हा MCQ प्रकारचा असणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत. ओके, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. तर मग आता क्वेश्चन नंबर 1B याच्यामध्ये मात्र वेगळा घटक ओळखणे म्हणजे फाइंड दी ऑड मॅन आउट, त्यानंतर सहसंबंध ओळखणे, फाइंड दी कोरिलेशन अँड कम्प्लीट दी स्टेटमेंट या प्रकारचे प्रश्न असतील. त्यानंतर जोड्या जुळवणं म्हणजे मॅच पेअर्स हा प्रकार असू शकतो. त्याचबरोबर चूक की बरोबर ते ओळखा आणि लिहा या प्रकारचं स्टेटमेंट्स त्या ठिकाणी काही दिले जातील. त्यानंतर एखाद्या पदार्थाचं नाव दिलं जाईल, त्याचं रेणुसूत्र लिहा, किंवा एखादं रेणुसूत्र दिलं असेल तर त्याचं कॉमन नेम लिहा अशा पद्धतीनं, किंवा सायंटिफिक नेम लिहा अशा पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. ओके.
त्यानंतर मित्रांनो आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 2A हा सायंटिफिक रिझन म्हणजे शास्त्रीय कारणे यावर असणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल वेगळं काही सांगण्यात आता मुद्दाच नाही आहे. परंतु क्वेश्चन नंबर 2B मध्ये काय काय असू शकतं त्याची आपण शक्यता पाहूया. आकृतीच्या निरीक्षणावर आधारित प्रश्न इथं येऊ शकतात. न्यूमेरिकल एक्झाम्पल्स येऊ शकतात सेक्शन 1मध्ये. त्यानंतर नियम, व्याख्या म्हणजे स्टेटमेंट्स ऑफ दी लॉज, डेफिनेशन्स अँड एक्सप्लेन इट म्हणजे त्यांची उदाहरणं स्पष्ट करणं हा प्रकार त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर शॉर्ट नोट येऊ शकतात म्हणजे टिपा येऊ शकतात. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया संतुलित समीकरणांच्या साहाय्याने पूर्ण करा असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे कंप्लीट दी केमिकल रिॲक्शन विथ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन या पद्धतीनं. कंप्लीट दी फ्लोचार्ट म्हणजे ओक तक्ता पूर्ण करणे. त्यानंतर फरकाचे मुद्दे असू शकतात. त्यानंतर गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणं, फायदे, तोटे किंवा दुष्परिणाम, चांगले परिणाम अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, सॅलियंट फीचर्स, सिम्पटम्स, मेरिट्स, डिमेरिट्स, इफेक्ट्स एट्सेट्रा अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रकार आहे उदाहरणांसह स्पष्टीकरण देणे, एक्सप्लेन विथ प्रॉपर एक्झाम्पल या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर आपण जातोय पुढील प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 3. यामध्ये विधानांच्या साहाय्यानं स्पष्टीकरण देणं म्हणजे तिथं जे काही विधान दिलं असेल त्या विधानाचं स्पष्टीकरण देणं. उपाय सुचवा, गिव्ह दी रेमेडीज ऑर गिव्ह दी कंट्रोल मेजर्स एट्सेट्रा. एक्सप्लेन दी डायग्राम दिलेले असेल त्या डायग्रामचं वर्णन लिहायचं असेल. कंप्लीट दी टेबल, एखादा टेबल अपूर्ण दिलेला असेल तो पूर्ण करायचा असेल. न्यूमेरिकल एक्झाम्पल्स येऊ शकतात, गणितीय उदाहरणं येऊ शकतात याच्यामध्ये. एखादी आकृती अपूर्ण दिलेली असू शकते, ती पूर्ण करण्याची आपल्याला संधी असू शकते. किंवा आकृती दिलेली असेल त्या आकृतीवर काही प्रश्न विचारलेले असतील त्यांची उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. एखादा नियम, सिद्धांत स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर परिच्छेद पूर्ण करणं म्हणजे एखादा परिच्छेद दिलेला असेल त्यामध्ये 6 रिकाम्या जागा असतील आणि त्या रिकामा जागा भरण्यासाठी 8 किंवा 9 पर्याय त्या ठिकाणी कंसामध्ये दिलेले असतील. त्यातील योग्य पर्याय शोधून आपल्याला उत्तरं म्हणजे ते लिहून संपूर्ण परिच्छेद पुन्हा लिहायचा असतो. अशा प्रकारची तयारी या ठिकाणी आपल्याला करायची. आणि चौथा प्रश्न असतो याच्यामध्ये आकृतीसह स्पष्टीकरण करा किंवा चुकीची आकृती दुरुस्त करा. डायग्राम विल बी गिवन, यू हॅव टू करेक्ट इट अँड रिड्रॉ इट. ओके. त्यानंतर क्लासिफिकेशन पूर्णपणानं व्यवस्थित लिहिणं. परिच्छेदावरील प्रश्न असतील, एखादा पॅराग्राफ दिलेला असेल त्याच्यावर आधारित प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. एखादा टेबल असेल मोठा की ज्याच्यामध्ये 5 रिकाम्या जागा ठेवलेल्या असतील ते आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि संपूर्ण सारणी पुन्हा एकदा लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या प्रयोगाचं वर्णन या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे उपप्रश्न प्रत्येक प्रकारच्या प्रश्नामध्ये कसे येऊ शकतात याच्याबद्दलची माहिती आता आपण घेतलेली आहे. आणि आता आपण प्रत्येक प्रकरणाला थोडक्यात स्पर्श करणार आहोत म्हणजे त्यांची उजळणी करणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 215वर प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मध्ये कोणकोणती प्रकरणं असणार आहेत यांचा उल्लेख दिला गेलेला आहे. याच्यावर एक नजर आपण फिरवूया. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 साठी असणारी प्रकरण क्रमांक 11, 12, 13, 14 आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधील प्रकरण क्रमांक 15, 16, 17 आणि 18 यांच्याबद्दल आपण उजळणी करणार आहोत. तर मित्रांनो, चॅप्टर नंबर 11 रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय असू शकतं, कशा प्रकारचे प्रश्न यावर येऊ शकतात याच्याबद्दल आपण उजळणी करणार आहोत. आपण पुढे जाऊया. मिरर म्हणजे आरशाची व्याख्या या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ती एकदा लिहून काढा म्हणजे त्याची तयारी चांगली होईल. आणि तो आरसा कशा पद्धतीनं तयार होतो याबद्दल कोणत्या प्रकारचं रिफ्लेक्टिव्ह सरफेस वापरायचा असतो आणि त्यावर कोणत्या प्रकारचं कोटिंग करायचं असतं याच्यावर सुद्धा एक नजर आपण फिरवायची आहे. यानंतर
रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं परावर्तन कशा पद्धतीनं होतं आणि पाहणाऱ्या व्यक्तीला ती वस्तू कशी दिसते आरशाच्या मागं आणि किती अंतरावर दिसते हे दाखवणारी ही जी आकृती आहे या आकृतीचं नीट निरीक्षण करा आणि ती एकदा आपण आपल्या वहीमध्ये काढा. अगदी त्याच पद्धतीनं आरशाच्या पृष्ठभागापासून समोर असणारा जो एखादा बिंदू असेल किंवा एखादी वस्तू असेल तिची प्रतिमा आरशाच्या पृष्ठभागापासून तेवढ्याच अंतरावर मागील बाजूला कशी उमटते हे दाखवणारी आकृतीसुद्धा आपण एकदा पाहून घ्या. त्यांची नावं यासुद्धा आपण लक्षात ठेवा. 2 आरसे एकमेकांची विशिष्ट कोन करून ठेवले तर त्यामध्ये दिसणाऱ्या प्रतिमांची संख्या काढण्याचं जे सूत्र आहे हे सूत्र मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा आणि मग त्याप्रमाणे आपल्याला सारणी पूर्ण करण्यासाठी प्रश्न नक्की येऊ शकतो. आता दुसरा पुढील मुद्दा आहे की एखाद्या व्यक्तीला आपलं संपूर्ण शरीर आरशामध्ये पाहता यावं यासाठी आरशाचा आकार लहानात लहान किती असला पाहिजे याच्याबद्दलची जी कृती आहे याच्याबद्दलचा जो प्रयोग आहे किंवा आकृती काढून स्पष्टीकरण जे पाठ्यपुस्तकामध्ये दिलं गेलेलं आहे त्याचा आपण चांगला सराव करावा आणि त्या सरावासाठीची ही जी आकृती आहे ही आकृती आपण चांगली लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये हे हेड असेल, हा फूट असेल तर हा जर डोळा असेल तर डोक्यापासून येणारा प्रकाश किरण परावर्तित झाल्यानंतर डोळ्यापर्यंत कसा येतो आणि पायापासून परावर्तित झालेला तो डोळ्यापर्यंत कसा येतो आणि ते जर मागे तसेच एक्सटेंड केले तर ते कुठंपर्यंत जाऊन पोहोचतात आणि एवढा भाग करण्यासाठी म्हणजे इथं ते जे काही सूत्र दिलेलं आहे HE/2 म्हणजे H आणि E यांचा हाफ केलेला आहे तर हे अंतर EF/2 हे E आणि F/2 हे अंतर या दोन्हींची बेरीज जर केली तर HF/2 हे अंतर आपल्याला मिळतं म्हणजे एकूण उंचीच्या अर्ध्या उंचीचा आरसा पुरू शकतो. ही जी आकृती आहे हे जे स्पष्टीकरण आहे हे थोडंसं आपण बघून ठेवू. कशाला कॉन्केव्ह मिरर म्हणायचं, कशाला अंतर्वक्र आरसा म्हणायचं, कशाला बहिर्वक्र आरसा म्हणायचं याची जी व्याख्या आहेत या व्याख्या आपण व्यवस्थितपणानं लक्षात ठेवायची. त्यानंतर टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर्स ह्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. त्या नीट समजल्या असतील तर आपल्याला डायग्रॅम काढणं म्हणजे रे डायग्रॅम काढणं, किरणाकृती काढणं आणि प्रतिमांची निर्मिती करणं सोपं जाणार आहे. आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनच्या साहाय्यानं आपल्याला त्यांच्यामध्ये जी न्यूमेरिकल एक्झाम्पल्स म्हणजे गणितीय उदाहरणं जी सोडवायची असतात ती सोडवणंसुद्धा आपल्याला सोपं जाणार आहे. आणि म्हणून ही टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर्स ह्या पक्क्या असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण थोडंसं यांच्याकडं लक्ष द्या. ह्याची तयारी करत असताना आपण ही आकृती आणि त्यामधील ते सर्व भाग हे दाखवण्याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा आणि ते समजून घ्या. आणि मित्रांनो या ठिकाणी हा जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे हा रेडीमेड रेडियस ऑफ कर्वेचर देणारं एक साधन आपल्या कंपास बॉक्समध्ये आहे ते म्हणजे कोनमापक. तो कोनमापक जर आपल्याला व्यवस्थितपणानं वापरता आला तर अशा प्रकारच्या सर्व आकृत्या किंवा त्यांची जी काय त्याच्या साहाय्यानं रे डायग्राम्स काढणं ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला खूप सोपी होऊन जाते. तर या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स आपण लक्षात घ्या. प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस, फोकल लेंथ ह्या सर्व संकल्पना आपण चांगल्या लक्षात ठेवायच्या. आणि मग हाऊ टू ड्रॉ दी रिफ्लेक्टेड लाईट रे, येणारा प्रकाश किरण आरशाच्या पृष्ठभागाकडे येणारा प्रकाश किरण जितका आपाती कोन करतो म्हणजे हा क्यू आणि सेंटर ऑफ कर्वेचर यांना जोडणारी म्हणजे आरशाच्या पृष्ठभागावरील एक बिंदू आणि आरशाच्या वक्रता केंद्र यांना जोडणारी जी रेषा असेल ती त्याची स्तंभिका असेल म्हणजे नॉर्मल असेल. त्याच्याशी जितका अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपाती कोन होईल तितकाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन निर्माण करणार आणि तो प्रकाश किरण परावर्तित होणार. ही साधी गोष्ट आपण जर लक्षात ठेवली तर रे डायग्राम काढणं अतिशय सोपं काम आहे. पाहूयात आपण पुढं. आता अशा प्रकारच्या या रे डायग्राम्स काढण्यासाठी जे 3 नियम आहेत हे 3 नियम पक्के करायचे. मित्रांनो हे 3 नियम पक्के करत असताना इथं पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. साधी सोपी गोष्ट आहे. सी आणि इथील बिंदू यांच्यामध्ये आपाती कोन जो होईल तितकाच परावर्तित कोन निर्माण होऊन तो एफमधून जाणार आहे.
म्हणून इन्सिडेंट लाईट रे कमिंग पॅरलल टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन पासेस थ्रू दी फोकस. रूल नंबर 1. Incident light ray passing through the focus after reflection goes parallel to the principal axis. Rule number 2. आणि तिसरा आहे incident light ray passing through the center of curvature traces the same path but in reverse direction. This is the rule number 3. हे 3 रूल्स आपण जर चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवले तर कोणतीही रे डायग्राम काढणं आपल्याला कठीण जाणार नाही. आणि मग अशा प्रकारच्या या रे डायग्राम्स कशा काढायच्या याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन पाठ्यपुस्तकामध्ये केलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे, ही जी वस्तू आहे, ही अनंत अंतरापासून जवळ आणत प्रत्येक वेळेला त्याचे रेज कसे जातात हे आपण ट्रेस करा. आपल्याला आकृती काढणं खूप सोपं जाईल. मित्रांनो, याच्यासाठी मी एक छोटीशी ट्रिक सांगतो आणि ती ट्रिक आपण पाळायची. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचा आकार छोटा ठेवायचा, फार फार तर 1 सेंटीमीटर उंचीची ठेवायची. ओके. दुसरी गोष्ट अशी करायची की सी आणि पी यामधील जे अंतर आहे त्या अंतराच्या बरोबर मध्यावर म्हणजे मध्यबिंदू एफ म्हणून घ्यायचा आणि मग डायग्राम काढायला सुरुवात करायची. आपली डायग्राम चुकणार नाही याची माझी 100% खात्री मी तुम्हाला देतो. अगदी त्याच पद्धतीनं इकडं आता वस्तू जर या फोकसच्या आतमध्ये ठेवली तर प्रत्यक्ष लाईट रेज एकत्र येत नाहीत, परंतु अप्रत्यक्षपणानं ते आरशाच्या मागून एका बिंदूतून आले आहेत असं दिसतं, म्हणून मग इथं आभासी प्रतिमा मिळते. अशा प्रकारच्या या प्रतिमा निर्मिती कशी होते हे आपण वर्गामध्ये शिकलेलो आहोतच, पण त्याच्यासाठीची छोटीशी ट्रिक मात्र मी तुम्हाला आत्ता सांगतो. तर ही जरूर आपण वापरा, आपल्या डायग्राम्स चुकणार नाहीत. अशा प्रकारच्या त्या डायग्राम्स काढल्यानंतर हा चार्ट पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे. तर इथं हे स्वतः तुम्हीच सांगू शकता की कुठं ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर प्रतिमा किंवा इमेज कुठं मिळणार आहे ते तुम्ही स्वतः सांगू शकता रे डायग्राम्स व्यवस्थित काढल्या तर. मित्रांनो, ज्या पद्धतीनं कॉन्केव्ह मिररबद्दल आपण पाहिलं तसं कॉन्व्हेक्स मिररच्या संदर्भानं सुद्धा आपण इमेजेस कशा तयार करायच्या याबद्दल सुद्धा नियम तेच आणि त्याच नियमांचा वापर करायचा आहे. फक्त या ठिकाणी प्रकाश किरण एकत्र येणार नाहीत, परंतु एकत्र या बिंदूतून आल्याप्रमाणे दिसतात, म्हणून इथं प्रतिमा तयार होते की जी आभासी आणि वस्तूच्या आकारापेक्षा लहान आकाराची असणार आहे. मित्रांनो, या आरशांच्या कॉन्व्हर्जन्स ऑफ लाईट आणि डायव्हर्जन्स ऑफ लाईट याबद्दलच्या संकल्पना आपण लक्षात घ्या, त्यांच्या आकृत्या आपण पाहून घ्या. त्यानंतर युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर आणि युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर्स यांचे हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. ते युजेस या सदराखाली आपल्याला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एखादा मोठा प्रश्न येऊ शकतो कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनवर आधारित शॉर्ट नोट, त्यावेळेला आकृतीसुद्धा काढायचीच हे लक्षात आपण घ्या आणि त्या पद्धतीने त्याची तयारी करा. त्यानंतर पुढं मित्रांनो आपण मिरर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि या मिरर फॉर्म्युल्यामध्ये कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्समध्ये सांगितल्याप्रमाणे यू म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी आरशाच्या डाव्या बाजूलाच ठेवायचा आहे. त्यामुळे यू हा नेहमी निगेटिव्ह असेल, यू हा नेहमी ऋणचिन्हांकित असेल. तसा तो घेतला की पुढं व्ही आणि एफच्या किमती आपल्याला मिळत जातात आणि त्याच्यावरून आपण एखादी वस्तूची प्रतिमा उलटी की सुलटी त्याच्यावरून प्रतिमा रिअल की व्हर्च्युअल हे आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे मॅग्निफिकेशन म्हणजे विशालनाचं सूत्र H2/H1 इज इक्वल टू -V/U हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर आधारित ही सॉल्व्ड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स एकदा सोडवून घ्या. माझ्या यापूर्वीच्या सर्व व्हिडिओजमध्ये मी या सर्व सोडवलेले न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आणि स्वाध्यायातील सर्व न्यूमेरिकल एक्झाम्पल्स सोडवून दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे आपणही एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो चॅप्टर नंबर 12 स्टडी ऑफ साऊंड की ज्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ज म्हणजे काय, ट्रान्सवर्स वेव्ज म्हणजे काय, म्हणजे अनुतरंग म्हणजे काय आणि अवतरंग म्हणजे काय यांच्या व्याख्या एकदा आपण बघून घ्या, त्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढं आपण जाऊया वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी या संकल्पना आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की ज्या माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी व्यवस्थितपणानं सांगितलेल्या आहेत. त्या सापडल्या तर जरूर आपण ते पहा किंवा या व्हिडिओच्या खाली मी त्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो, ते आपण जरूर पाहू. त्यानंतर वेलॉसिटी ऑफ साऊंड याच्यावर आधारित हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात घ्या.
आणि त्याचं पुढील रूपसुद्धा आपण या ठिकाणी जरूर लक्षात घ्या. याच्यावर आधारित आपल्याला न्यूमेरिकल एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर हा चार्ट एकदा ओझरता पाहून घ्या की ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, आयर्न या सगळ्या मीडियममध्ये साऊंडची वेलॉसिटी कशी असते, लिक्विडमध्ये कसं असतं, सी वॉटरमध्ये कशी असते, हे सुद्धा एकदा पाहून घ्या. त्यानंतर वेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मीडियम, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या फॅक्टर्समुळं ही वेलॉसिटी कशी बदलते हे रिलेशन्स लक्षात घ्या. यावर सुद्धा न्यूमेरिकल एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ऑडिबल साऊंड रेंज, इन्फ्रा साऊंड रेंज आणि अल्ट्रासाऊंड रेंज म्हणजे काय हे लक्षात घ्या. आणि बॅट जो आहे, हाऊ इट सीज विथ द हेल्प ऑफ द इयर, याच्याबद्दल शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. त्याच्याबद्दल आपण तयारी करा. युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे आपण पाहून घ्या. त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड विचारला जाऊ शकतो. गुड और बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड कोणते, याच्यावर एखादी शॉर्ट नोट किंवा तुम्हाला काही सल्ला विचारला जाऊ शकतो. एखादा हॉल डिझाईन करायचा असेल तर तुम्ही तिथं आवाज घुमू नये, टू अवॉइड दी रिव्हर्बरेशन, व्हॉट विल यू सजेस्ट, त्यावेळेला आपल्याला या मुद्द्यांचं त्या ठिकाणी वर्णन करणं अत्यंत आवश्यक आहे. व्हॉट इज मीन्ड बाय इको, इको म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला स्टेटमेंट द्यायचं आहे. आणि टू लिसन ए क्लिअर अँड लाऊड इको, हाऊ मच मस्ट बी दी मिनिमम डिस्टन्स बिटवीन दी टू डिस्टंट ऑब्जेक्ट्स, हे आपल्याला किंवा रिफ्लेक्टिव्ह सरफेसपासूनचं अंतर किती हे आपल्याला सांगता यायला पाहिजे या गणितानं. ओके. त्यानंतर ही जी आकृती आहे ही आकृती फेमस असते, म्हणजे पुन्हा पुन्हा विचारली जाऊ शकते. इथं कोणत्या प्रकारची प्रक्रिया दाखवलेली आहे, काय घडत आहे नेमकं, हाऊ टू अवॉइड धिस, म्हणजे इथं कोणत्या पद्धतीनं आवाज क्लिअरपणानं, रिव्हर्बरेशन न होता श्रोत्यांना व्यवस्थितपणानं ऐकू जाईल यासाठी काय करावं याच्याबद्दलचे आपले सल्ले विचारले जाऊ शकतात. तिथं तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्याची तुम्हाला संधी आहे. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम महत्त्वाची आहे. याच्यावर शॉर्ट नोट किंवा याची आकृती, याच्यामधले काहीही लेबल्स जे आहेत ते मिसिंग असू शकतात, तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सोनोग्राफी, याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. इट्स युजेस, इट्स मिसयुजेस, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इंटरनल इयर, ह्युमन इयर याच्याबद्दलचे प्रश्न, म्हणजे याच्यावर आकृती विचारली जाऊ शकते किंवा आकृती दिली जाईल, यामधील भागांना नावं द्या, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ही आकृती चांगल्या पद्धतीनं आपण तयार करून ठेवा. आणि त्या कानाच्या रचनेची वर्णनसुद्धा आपल्याला सांगता यायला हवं. यामधील सुद्धा सॉल्वड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स मी माझ्या यापूर्वीच्या सर्व व्हिडिओजमध्ये पाठवलेले आहेत. पुन्हा एकदा त्याचे लिंक्स मी पुन्हा इथं पाठवतो, त्या जरूर पहा, स्वतः सोडवण्याचा आपण प्रयत्न करा. त्यानंतर पुढील प्रकरण आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. यामध्ये आपण कार्बनबद्दलची संपूर्ण केमिस्ट्री एकदा नजरेखालून घालायची आहे, चांगलीच ती लक्षात ठेवायची, कारण त्या व्हॅलन्सीज आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन यावर पुढं बरंच काही अवलंबून आहे. ऑकरन्स ऑफ कार्बन यावर आपण एक दृष्टी फिरवायची आहे. कार्बन किती प्रचंड विविधतेमध्ये आढळू शकतो ते या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कार्बन म्हणजे त्याचे ॲलोट्रॉप्स, ॲलोट्रॉपिक नेचर, व्हॉट इज मीन्ड बाय ॲलोट्रॉपी बघून ठेवा. त्यानंतर ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, मग एक क्रिस्टलाइन फॉर्म आणि दुसरा नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. तर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये काय काय असतात, त्यांचे प्रॉपर्टीज कोणत्या, त्यातला पहिला डायमंड, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या, ते कुठं आढळतं, त्याची रचना कशी, डायमंडची डायग्राम म्हणजे त्याच्या क्रिस्टलची डायग्राम काढता येणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डायमंड हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत, युजेस महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढं आहे ग्रॅफाईट. तर ग्रॅफाईटमध्ये सुद्धा त्याचं स्ट्रक्चर, त्याची ही स्ट्रक्चरल डायग्राम काढता येणं अपेक्षित आहे आणि त्याचे प्रॉपर्टीज, हाऊ इट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याची डायग्राम ही अतिशय महत्त्वाची आहे, ती बघून ठेवा, स्वतः आपल्याला ती डायग्राम काढायची आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅफाईट, युजेस ऑफ ग्रॅफाईट याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे व्यवस्थितपणानं लिहून ठेवा. त्यानंतर फुलरिन्स,
फुलरिनबद्दलचं हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा आणि फुलरिनवर आपल्याला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, त्या दृष्टीनं आपण त्याची तयारी करा. त्यानंतर प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ फुलरिन्स याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नॉन क्रिस्टलाइन ऑर ॲमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन, की ज्याच्यामध्ये कोल आणि त्या कोलमधला पीट, लिग्नाईट, बिटुमिनस, अँथ्रासाइट यांच्यातलं कार्बनचं पर्सेंटेज विचारलं जाऊ शकतं किंवा त्या दृष्टीनं त्यांची जोड्या जुळवण्यासाठी ते प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतात. त्यानंतर चारकोल, युजेस ऑफ कोल, कोक, युजेस ऑफ कोक हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे आपण अजिबात न विसरता थोडेसे चांगले लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदा लिहून काढलं की त्याची आपली चांगली तयारी होते. त्यानंतर हायड्रोकार्बन्स, की ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच घटक असतात आणि असे जे कंपाऊंड आहेत त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कोव्हलंट कंपाऊंड्स हे महत्त्वाचे असू शकतात, त्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज मीन्ड बाय सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हे मुद्दे सुद्धा बघून ठेवा. याच्यावर प्रश्न तशा पद्धतीनं फरकाच्या मुद्द्याच्या स्वरूपामध्ये येऊ शकतो. पॉईंट्स ऑफ डिफरन्स या स्वरूपामध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन याची आकृती काढण्यासाठी किंवा आकृती दिली जाईल आणि त्या लिटमस पेपरवर होणारा परिणाम पाहून त्यांच्यावर कन्क्लुजन काढणं या संदर्भानं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही आकृती काही वेळेला दाखवली जाते आणि मग लाईम वॉटरमधून कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित झाल्यानंतर काय घडतं तर तिथं ते स्पष्ट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड हाऊ इट इज प्रोड्युस्ड इन लॅबोरेटरी, त्यामध्ये इथं हा जो एक्सपेरिमेंटल सेटअप आहे त्याची डायग्राम काढता येणं अपेक्षित आहे किंवा डायग्राम दिलेली असेल त्यातलं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत किंवा या ठिकाणी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन जे आहे कार्बन डायऑक्साईड तयार करण्याचं ते आपण चांगलं तयार करून ठेवायचं आहे. त्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर त्यांची युजेससुद्धा महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीनं आपण केमिकल प्रॉपर्टीज, युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड हे चांगल्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फायर एक्सटिंग्विशरवर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा त्याची डायग्रॅमसुद्धा विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारा जो काही त्याची जी रिॲक्शन होते ती रिॲक्शन, त्याचं इक्वेशन आपल्याला लिहिता येणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक कार्बन कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बन, मिथेन त्याचं ऑकरन्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन, इट्स युजेस, हेच मुद्दे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर बायोगॅस प्लांटवर आधारित म्हणजे जैविक वायू संयंत्र याची आकृती विचारली जाऊ शकते किंवा आकृतीमधल्या भागांना नावं देऊन ती पूर्ण करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हाऊ टू प्रोड्यूस मिथेन गॅस याची इक्वेशन आपण बघून ठेवा. आणि त्यानंतर सबस्टन्सेस इन कॉमन यूज या प्रकरणामध्ये एक जनरल व्ह्यू मी तुम्हाला सांगतोय. प्रत्येक तिथं दिलेला जो काही कंपाऊंड आहे या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्रॉपर्टीज म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस या पद्धतीनं या सगळ्यांचा एक टॅब्युलर फॉर्म जर तयार करता आला तर तो महत्त्वाचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण लक्षात घ्या. केमिकल नेम, इट्स कॉमन नेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्रॉपर्टीज, युजेस हे आपले अगदी त्या ठिकाणी पक्के असणं अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण प्रकरण याच पद्धतीनं आपल्याला अभ्यासायचं आहे. याशिवाय पुढं आपण पुन्हा बघा प्रॉपर्टीज, युजेस प्रत्येक ठिकाणी तेच दिलेले आहे आणि त्या पद्धतीनं आपली तयारी होणं अपेक्षित आहे. ह्या काही मॉलिक्युलर फॉर्म्युली आपण जरूर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर बेदिंग सोप, वॉशिंग सोप यामधले फरकाचे मुद्दे, आणखी काही फरकाचे मुद्दे आपण शोधा आणि ते त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसबद्दलचा जो टेबल आहे हा टेबल, त्याचबरोबर ही डायग्रॅम ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण तयार करून ठेवूया. हा टेबल अतिशय महत्त्वाचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्फा, बीटा, गॅमा रेज यांच्याबद्दलचा टेबल हा चांगला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर युजेस ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, त्यांचे कोणकोणत्या ठिकाणी वापर होऊ शकतात, त्यांचे हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे अगदी चांगल्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचे. एकदा हे सगळं लिहून काढलं की आपल्याला हे मुद्दे बऱ्यापैकी लक्षात राहतात. जसे युजेस आहेत तसे हजार्डस इफेक्ट्स काय काय आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू शकलो पाहिजे, त्यांचीसुद्धा आपण तयारी करू.
त्यानंतर सम सबस्टन्सेस इन कॉमन यूज की ज्याच्यामध्ये हार्मफुल इफेक्ट्स ऑफ आर्टिफिशियल फूड कलर्स, डाईज यांच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे, त्यांचे उपयोगसुद्धा सांगायचे आहेत आणि ॲडवर्स इफेक्टसुद्धा सांगायचे आहेत. त्या दृष्टीनं परत आर्टिफिशियल कलर्सचे साईड इफेक्ट्स, ॲलर्जिक रिॲक्शन्स यांच्याबद्दल आपण सांगायचं आहे. अँड हाऊ टू अवॉइड इट, हाऊ टू यूज द नॅचरल कलर्स याच्याबद्दल आपल्याला सांगता यायला हवं. तर या ठिकाणी डिओडरंट्स याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते किंवा दुर्गंधीनाशक पदार्थ जे असतात त्यांच्याबद्दल शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. त्याचे हार्मफुल इफेक्ट्स विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर पुढं टेफ्लॉन कोटिंग कशासाठी, त्याचे फायदे कोणते, त्याचे गुणधर्म कोणते यावर प्रश्न विचारले जाऊ शकत असतात. त्यामुळे तर आपण याचीसुद्धा चांगली तयारी करूया. पावडर कोटिंगवर शॉर्ट नोट, ॲनोडायझिंगवर शॉर्ट नोट, त्यानंतर सिरॅमिक आर्टिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते यांच्या प्रत्येकावर एक स्वतंत्र शॉर्ट नोट किंवा एखादा छोटासा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टीनं आपण या सर्व प्रकरणांची तयारी करायची आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या सर्व विज्ञान 1 मधील प्रकरणांचा अगदी थोडक्यात धावता आढावा घेतलेला आहे की यामध्ये महत्त्वाचं काय, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. अशाच पद्धतीनं विज्ञान 2साठी सुद्धा आपण तयारी करणार आहोत. त्याचीसुद्धा उजळणी आपण लगेचच लवकरात लवकर मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत संपर्कात राहा. स्टे कनेक्टेड. थँक्यू.